नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर सुट्टीच्या दिवसाची जी सुरुवात आहे ती मस्त सकाळी सकाळी टेरेसवर येऊन झालेली आहे. आणि आज टेरेसवरती बघा किती छान बहर आला आहे फुलांचा. लाल जास्वंदाला बऱ्याच दिवसांनी आज फुलं आली होती, पण व्हाईट जास्वंद जो आहे आपला त्याला नेहमीच फुलं येतात. त्यांना भरपूर फुलं आली होती त्यांना सुद्धा आज. आणि तुम्हाला आठवतं आहे का, मागे आपण 2 कुंडींमध्ये दुर्वा लावल्या होत्या, त्या दुर्वांना सुद्धा छान फुटवे धरलेत. इकडे सुद्धा आणि या कुंडीत सुद्धा मस्त दुर्वा बहरल्या आहेत. आता खाली आल्यानंतर नाश्त्याची तयारी करायची होती, कारण आज मम्मी नाश्त्यामध्ये इडली बनवणार होती. त्याच्यामुळे मग सगळे उठायच्या आधी नारळ फोडून ठेवला आणि मला सांबारसुद्धा बनवायचं होतं, त्यासाठी इकडे डाळसुद्धा शिजवून ठेवले. मम्मी उठल्यानंतर आम्ही दोघांनी मिळून सगळ्यांसाठी मस्तपैकी इडली सांबार चटणीचा बेत बनवला. म्हणजे खरं तर इडल्या ज्या आहेत त्या मम्मी बनवत होती. गरमागरम मस्त तिच्या इडल्या बनवून झाल्या होत्या आणि तिला मदत म्हणून मी सांबार आणि चटणी बनवत होतो. आता मम्मी पप्पा जे आहेत ते लवकर नाश्ता करतात आणि नंतर मग प्रियंका आणि चार्वी उठल्यावर आम्ही सगळ्यांनी मिळून नाश्ता केला. तर आय नो की बेडवर बसून खायचं नसतं, पण काय आहे ना, आपली चार्वी इतकी हट्टी आहे ना, तिला सगळ्याच गोष्टी बेडवरती बसून करायच्या असतात. आणि सुट्टीच्या दिवशी ना मला तिचं मन मोडवत नाही, त्याच्यामुळे मग तिच्या नादाने आज आम्ही सुद्धा बेडवर बसून नाश्ता करतोय. त्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो चार्वीसाठी ही अशी शॉपिंग करण्यासाठी. तिकडे तिला ज्या गोष्टी लागणार होत्या त्या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि मग गरजेच्या गोष्टी घेऊन आम्ही दुकानातून बाहेर पडलो आणि त्यानंतर गेलो थेट मार्केटमध्ये, कारण प्रियंकाला आठवड्याभराची भाजी आणि फळं घ्यायची होती. प्रियंकाने भाजी फळं घेतली आणि चार्वीने तिच्यासाठी फुगा घेतला आणि अशा रीतीने सुट्टीचा दिवस संपला. चला भेटूया उद्या. बाय बाय.